बाबने काय त्यांच्या धंद्याची खोटी करत ए तुमका अजून 2 ऑर्डर देते माझ्या कमिशनचा बघा चला चला जाय पोरांनो जा तुम्ही जाय अरे ऑर्डर देत ना अरे वाजव काय त्यांचा धंदो तुझ्यासारख्या चला साहेब काय अंका सांगितलं कोणाची रे वडा आपल्या बाजूच्या गावातला पोरग्या दुबईत चालला काय सांगतोय हो. मॅट झालंच की काय एवढ्या लांब मग काय आहे दुबई अरे गणपतीपुळ्याजवळ वामन्या तुझं आणि भूगोलाचा कधी संबंध इलो काय रे अरे मेल्या दुबई म्हणजे अख्खो देश हा बघ वामण्या शेजारच्या गावातला पोर दुबईत चालला आता आमच्या गावातली पोरा खारे पाटण कणकवली जास्तीत जास्त सावंतवाडी नाम्या काका मॅट झालंच काय तुझा चेडू खाई जाणारा तो बघ तुझं जावई नाचून नाचून थकलो काय जर वस्तर नको फिरव आणि तो मेलो काय करतो लगीन माझ्या चेडवा वांगडा ही पण पोरा काय कामाची नाही आता बाहेरच्या गावातून एखादी पोरगी घेऊन येतील तर नाही हा? गावातल्या गावात घुटमळत राहतले ए पोरानू इकडे वा हा? अरे वा काय कामाचे नाही इकडे वा ह्यो नामू बघा काय म्हणता काय हो मामानू मामा म्हणा नको रे वस्तर मारीन तुझ्यावर पप्पानू तू वागण खाल्लं तुमचं ए शिल्पाचं लग्न ठरला अरे मेल्या शिल्पाचं लग्न ठरला ए बैला अरे शिल्पाक बघू पोरगो येतलो हा मांडव घालूच्या आधीच मांडव कोसळतलो कोण हा कोण तो अरे आता इल्यावरच समजत संदीप आणू गेलो ना त्या का विष्णू आबाच्या चेडवा वांगडा लगीन करूक तयार होणार कोण असा हो तालेवार तर नसात मी सांगू सांग सांग आई 10 रुपये दे मग सांगते घबरा काय रे बामण्यात तुका पण माहित नाही पोरगो बघू घे तुला एवढाच काय त्या कानावर पडला बाकी कोण हा, काय करता काय ऐकू गेला नाही अरे असा नसा नसतो तो कोण हा असतो तर कोणतरी कारकून नाहीतर म्युन्सिपाल्टीतलो अधिकारी गावात काय पोरा कमी हो हा? तोंडार शिरा पडली ती अरे ओटार मिसळून फुटाक ना आणि भादूच्या गोष्टी करतात पामण्या पोरगो कोण आहे का असे ना आबाच होणार जावय हात झालो हा काय अरे झालो तर साखरेचं पुढं तुका वाटूक सांगीन पहिल्यांदा हा इले इले जावं इले चला 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 जावय रे देव कारकून कसं दिसणार नाही ना हा आणि म्युन्सिपाल्टीचा अधिकारी पण वाटत नाही ना पण ह्याच्या नकाची सर पण आमच्या गावातल्या पोरांकांना आज यांच्या
छातीत थोडासा जळजळता पोरगो इलो बघू शिल्पाचा लगीन होतला पोरा कर्माशी शिल्पा भारी हौशी आता त्यांचा बघा कसा या जुळतला पोरगो इलो बघू शिल्पी नमस्कार. हे बघा पाहुणे विश्वजित महाडेश्वर सैन्यातच पाहुणे आणि वय आपल्या शिल्पासाठी लाखात एक स्थळ आ नमस्कार. नमस्कार. मी नामदेव चव्हाण. आबा तुमचे सासरे देवळात काम करतात म्हणून तुमका आणूक माका पाठवल्यात. चला देवदर्शन घेऊया म्हणजे पुढची कामा सगळी व्यवस्थित होती. काय वामण्या यू केलो खो मॅट झालास काय आता तो डायरेक्ट पत्रिकाच वाटणारा नाही काय नाही चला देवाचं आधी दर्शन घेऊया चला येवा हो सो अर्धंड हा काय माकाड हा लय चिकनो हा म्हणतात नाही तर आपले घो मारण दे काय पर्याय हो अगो. अगो सैनिक हा सैनिक खैनी मी नाही खाणार खैनी. अमण्या थांब काय करतो तो सैनिक मी काय गोष्टी सांगणारा वाटलो काय ना हो तसा नाही हे येतात देवळासून तोपर्यंत सांगा गोष्टी. आमच्या शिल्पाक पण गोष्टी ऐकू खूप आवडतात. होय मग होय होय त्याचा काय असा आम्ही कधी बघू नाही ना युद्ध. सांगतले पाहुणे गोष्टी सांगतले चाय पाणी झालं काय पाहुण्यानु तुम्ही गोष्ट सांगा. मला अजूनही आठवतोय तो काळा दिवस. युद्ध पावसात झालेला दिसता बळबिला होता काय. अरे काळा दिवस म्हणजे भयानक दिवस. वरून खबर आली होती शत्रू हल्ला करणार. मी पूर्ण तयारीनिशी तयार. माझ्या हातात ही मोठी गन काळ्या कुट्ट जंगलात जीव मुठीत घेऊन गन हातात घेऊन आम्ही धावत सुटलो. शत्रूच्या चारही बाजूने मारा होता. इथून शत्रू तिथून शत्रू शत्रूच शत्रू. मी घाबरलो नाही. कांठाळ्या बसणारा त्या फायरिंगचा आवाज बॉम्ब गोळे पडत होते. मी हरलो नाही. म्हटलं जोपर्यंत आपल्यात हिंमत आहे तोपर्यंत लढायचं. आणि तेवढ्यात एक बॉम्ब माझ्यावर येऊन पडला. मी उडालो. हा इकडून तिकडे. बाय माझे पाहुण्यानो तुमचा चालन दे काय नाही चालन द्या सांगा सांगा. पण मी घाबरलो नाही. अंगावर पूर्ण जखमा होत्या पण त्याची पर्वा नाही केली. तसाच उठलो पुढे गेलो आणि शत्रूच्या एका शिपायाला पकडलं. 1 मिनिट. आम्ही बॉर्डर 12 वेळा बघितले आम्ही 12 वेळा बॉर्डर. असा काय युद्ध असता काय हा? तुम्ही शत्रूला पकडला आणि तू काय म्हणाला घे माका पकड. बाळांनो तुम्ही बॉर्डर 12 वेळा बघितला असणार पण मी बॉर्डरवर 12 महिने राहिले. शत्रूच्या तोफा आग ओकीत असताना शत्रूंच्या शिपायांना पकडून भाज्या कापतात तसं कापून टाकलाय. भाज्या अरे म्हणजे बायकांना कळायला हवं ना म्हणून उदाहरण दिले. होय होय घबरा. मी काय म्हणतोय तुम्ही माका 10 रुपये देवा पुढचा सगळा खायचा मी सांगितलं. त्यापेक्षा तुम्ही तोंडा बंद ठेवा गोष्ट पाहुणेच सांगतील. हा बरं कुठे होतो मी. भाजी कापीत होतास. हा भाजी कापून फोडणीला द्यायची होती. फोडणी म्हणजे हल्ला करून सगळ्यांना बंदी करायचं होतं. बायकांका कळा होया म्हणून बरोबर ना. अख्खी फौज उपाशी होती. म्हणजे सगळ्यांना युद्धाची भूक लागली होती. आणि अशा वेळी उपयोगी पडतो तो मसाला नावाचा बॉम्ब.
तुम्ही हा असा घेतला, हा असा उघडला आणि असा टाकला. एक मिनिट आमका काय खोळे समजलास काय? हा खोळे समजलास? आम्ही स्वतः एलओसी 22 वेळा बघितलंय. अशी बॉम्बची वात काढतात आणि अशी फेकतात. धडाम. चूक. बाळांनो, पहिली गोष्ट म्हणजे बॉम्बला वात नसते, बॉम्बला क्लिप असते. तुमचं ज्ञान अर्धवट आहे वाटतं. ते दोघे मिले अर्धे अर्धेच हत. तुम्ही गोष्ट पूर्ण सांगा. मग मी बॉम्ब घेतला आणि तव्यावर भाकरी टाकतात तसा बॉम्ब टाकत गेलो. ह्या सगळं ऐकून माका भूक लागली. अरे बाईला ते बायकांगा कळूच्यासाठी उदाहरण देतात. वेळ संपत आली. काय जाऊचा काय म्हणजे युद्धाची वेळ संपत आली. हा युद्धाचं क्लायमॅक्स इलो. माझ्यापासून सैन्य हाकेच्या अंतरावर होतं. मी माझा वेग वाढवला. अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसतो ना, तसं मला सैन्य दिसत होतं. सगळ्या बाजूने हल्ला होत होता. मी पण हल्ला केला. बांगड्याचे तुकडे पाडावेत तसे शत्रूला पकडून एकेकाला कापत सुटलो. तब्बल 2 तास झुंज दिल्यानंतर शत्रूचं सैन्य पळून लावलं. गेला. शिल्पा गावातून गेला. तुझ्याकडे पद्मा तरी अरे म्हणून तुका दाबात बोलतस. माझा काय? फक्त आता तुझा आमचा काय? आता फक्त तुमका देवच वाचवू शकता. आबानू सेल्फी काढूचा. अहो तुम्ही कौल लावल्यावर सेल्फी काढतास ना, म्हणून ते असं म्हणतात. गौल लावता. नाही आता वेळ नाही. तरी शिल्पाक बघू पाहुणे येऊन बसलेले असतील. आम्हानू 100 रुपये देता. 100 रुपये देता. काय कौल लावचा? लगीन होता की नाही ता. कोणाचा? कोणाचा? कोणाचा रे? प्रसादाच्या मावस बहिणीचा. हा प्रसादाच्या मावस बहिणीचा. हा 100 रुपये देतोस ना? आबा 100 रुपये मागतो. तू आता दे, आम्ही नंतर देता. हा नंतर देता. देतलस ना? आबा हे घेवा. या बघा, उजव्या बाजूचा कौल दिल्या तर लग्न होणार आणि डाव्या बाजूला दिला तर नाही होणार. बरं येते मी. हा लय उशीर झालेला. तर सेल्फी मी नंतर देते. चला आलो. बसा. गो बाय गो शिल्पा तू पण काढ बघू काय सेल्फी बिल्फी म्हणतात ता. घे काढून घे. ऍक्च्युली काय उद्या समजा त्याच्याबरोबर तुझं लगीन झाला नाही तर सैनिका वांगडा फोटो काढला एवढंच काय तो अभिमान. गप मेल्या. संदीपा पाहुणे गेले ना? नाही हत अजून हत. गावातलोच काय जुआसा काय ता? लग्नाचं पण कॉन्ट्रॅक्ट घेऊक लागलंस? हा नाही अजून सुरू केलेला नाही. हा पण कोणा हॉल बिल लागलो तर सांगा. नशीब काढल्या शिल्पा ना सैन्यातलं पोरगो. होय तर. अहो जसा पेरावा तसा उगवता. मी सगळ्यांचं कौल लावतोय पण आज देवान माका ह्यो कौल दिल्या. काय जावई बाबू कसं झालं प्रवास? एकदम मस्त झाला. नमस्कार करतो आबा. हो बघा संस्कार, बघा संस्कार. माझ्या मतदारसंघातल्या चेडवा कसं संस्कारी जावई मिळता म्हणजे आज या ठिकाणी. गप रे गप.
अरे तो आपल्या खालच्या वाडीतलं गण्याचं शिल्प सैन्यातच तो इलो हा माका देवळातून येताना कळला मी त्याका पण बोलवले बाकी काय सगळ्यांचा चाय पाणी झाला ना नाही म्हणजे माझा नाही झाला ह्यांचा झाला. बाकी आव्हानो पाहुण्यांनी गोष्टी सांगितलं थैसलो सैन्यातल्या गोष्टी सांगितलं काय सांगतो वय. ते असंच जरा कठीण असतं ते सगळं. वेड आहे वेड. पाहुणे आहे ते उजव्या हातात काय झाला ते असंच ती फार मोठी एक स्टोरी आहे. आमका आवडतं ऐकू काय कशाला हो सांगा ना. नाही नको राहू देत नाही. सांगा ना. सांगा ना सांगतो सांग. असंच एकदा युद्ध हातगाईवर आलं होतं. डाव कौल दे, डाव कौल दे, डाव कौल दे, डाव कौल दे. माझे 100 रुपये देशात ना. डाव कौल दे. डाव कौल दे, डाव कौल दे, डाव कौल दे, डाव कौल दे. उजवं दिले नाही. डाव कौल दे, डाव कौल दे, डाव कौल दे, डाव कौल दे, डाव कौल दे. आणि उजव्या हाताला गोळी चाटून गेली. पण हिम्मत तीच. एका वेळी 10 सैनिकांना मारलं मी. मग काय गोळ्या संपल्या, युद्ध पण संपलं. आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघात असे शूर शिपाई इलेले आहेत. मला अभिमान वाटता. आज त्यांच्या उजव्या हातात गोळी चाटून गेली, उद्या डाव्या हातात गोळी चाटून जाऊ देत. अरे गप रे काहीतरी असं बोलता. त्या आपला वहिनी भावनेच्या भरात येईल निघून. काय पाहुणे कशी वाटली आमची शिल्पा मला मुलगी पसंत आहे. पण मग मुलीला गाण्याची आवड असेल तर एखादं गाणं वगैरे म्हटलं तर. गाण्याची आवड आहे ती का हा जरा तिचा घसू बसला हा, तिची आई चांगला गाती तिच्यावर अंदाज येईल तुमका. चालेल चालेल. जाऊ गा वहिनी. वहिनी, नाही. हळद पिवळी पोर कवळी जपून लावा गाली सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी झाली हो गजर झाला दारी जीव जडला पर नाही नजरला कळलं. काय विश्व्या अरे तू इकडे कुठे. तुम्ही दोघं काय एकमेका ओळखता. आम्ही दोघे एकाच बटालियनचे. अरे गाण्याचं झील हा होय काय. आज या ठिकाणी गावात शत्रूशी 4 हात करणारे 2 सिंह इलेले आहेत. एक गावचो झील आणि दुसरो गावचो जावैया. दोघेही शत्रू आमने सामने भिडलेले आहेत. नाही काहीतरी गल्लत होता. म्हणजे आम्ही दोघे शत्रूशी कधीच नाही लढलो. मग हे? अरे असा कसा हा यांच्या उजव्या हातात गोळी चाटून गेली का ही गोळी हे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका काविल तो फेकून मारल्या. आम्ही दोघे सैन्यात एकत्र जेवण बनवूक होतोय. शत्रूंच्या शिपायांना पकडून भाज्या कापतात तसं कापून टाकलं. अशा वेळी उपयोगी पडतो तो मसाला नावाचा बॉम्ब. तव्यावर भाकरी टाकतात तसा बॉम्ब टाकत गेलो. शिल्पाचं आता लगीन ठरलं असत. आता शिल्पा बॉर्डर क्रॉस करून जाणार. ही मी काय म्हणतोय, शिल्पा घ्यायला तर जाऊन दे ना. आपण शालू पटूया. चालू नाही. पण आता दुसरा काय ऑप्शन पण नाही ना. मग पटवायचा कसा. आपण एक काम करूया, आधी जाऊन त्याच्याकडे कोण पोहोचत ना तो पटूया. असा चला मग. चला 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 चला. शालू काय माका ना म्हणजे तुका मागा काहीतरी सांगूच. हा अरे शिल्पाचा लगीन मोडला. तो सैनिक जेवण बनवणार निघालो.